महाराष्ट्र, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष आपल्यासमोर येत। आज देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। म्हणजेच अखेर जुरळांनी हुकुमशाहीला झुकविले असेच म्हणावे लागेल आणि युवा शक्तीचा हा विजय आहे। नीट पेपर फुटीच्या विरोधात या देशाचे शिक्षण प्रणालीच्या चाललेल्या गैरप्रकाराच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी संपूर्ण देशातील युवकांना, विद्यार्थ्यांना एकत्रित करून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन पुकारले। या 1.5 ते 2 महिन्याच्या आंदोलनामध्ये देशातील हुकुमशाही मोदी सरकार, भारतीय जनता पक्षाचा सरकार या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी, आंदोलन संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले। माणुसकीला काळीमा फासावं अशा प्रकारचे प्रकार केले। कधी त्यांचे मूलभूत गरजा बंद करणे, पाणी बंद करणे, जेवण बंद करण्याचा प्रयत्न करणे, अनेक प्रकार त्यांनी केले। लाईट बंद केल्या, अशा भयानक प्रकार त्यांनी केले। तरी देखील युवकांनी कुठल्याही प्रकारच्या आकाशभावना न ठेवता शांतपणे आपलं आंदोलन चालू केलं। या आंदोलनाला सोनम सरांनी पाठिंबा म्हणून आमरण उपोषण सुरू केले। 20 दिवसानंतर त्यांना अचानकपणे दंडेलशाहीकडून बळाचा वापर करून, पोलिसांचा वापर करून तिथून हलविण्यात आलं। तरी देखील आंदोलनाला वेगळं वळण येऊ नये म्हणून युवकांनी शांततेने आपलं आंदोलन चालू केलं। ज्या वेळेला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जंतर मंतरच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आणि ते दिल्लीला येणार असे सांगून दिल्लीला देखील त्याने आंदोलनास्थानी गेले। मान्य उद्धव साहेबांचा पाठिंबा जाहीर केल्या देशातील सर्व राजकीय पक्ष, समाजसेवक, कलाकार, सिने अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना अशा सर्वांनी पाठिंबाचा ओघ सुरू झाला आणि पाठिंबा एकामागून एक पाठिंबा देऊ लागला। तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत या हुकुमशाही मोदी सरकारने हे आंदोलन चिरडण्याचाच प्रयत्न सुरू केला। अखेर आजचा सूर्य उगवला। 25 जुलै 2020 सूर्य उगवला आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री आपला राजीनामा दिला आणि तो राजीनामा मंजूर करण्यात आला। अशा प्रकारे या युवकांचा सुरू असलेला, कॉकरोच पार्टीचा सुरू असलेला, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालेलं आहे। यश प्राप्त झाले आहे असं म्हणण्यामागे एक प्रामुख्याचा उद्देश आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये, आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला दिल्लीमध्ये संसद भवनावर मोर्चा आयोजित करण्यात आल्या, त्यावेळेपासून विद्यार्थ्यांना ते मुली म्हणले नाही, युवक म्हणले नाही, कुठलं महिला बघितले नाही,
कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दया माया जपूता अमानुष अत्याचार इतका मोठ्या प्रमाणात केला. हे सगळं चित्र पाहून आपल्या देशातील जुने जाणकार लोक किंवा अनेक लोक पारतंत्र्याचे ब्रिटिशांचे जुलूम ऐकले पाहिले ते म्हणत होते की या मोदी सरकारपेक्षा ब्रिटिश सरकार बरे होते. अशा प्रकारचे म्हणण्याची वेळ आली. असे सर्वजण सांगताना ऐकू येत होते. एकूणच विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि सर्व देशातील सर्व पक्षीय फक्त भारतीय जनता पक्ष सोडून सर्व विरोधी पक्षांनी एकवटून जो विरोध केला, हे आंदोलनं केले, जे रस्त्यावर उतरले आणि जनतेला जागृती करण्याचा प्रयत्न केला, त्यात आज या आंदोलनाला यश आले असेच म्हणावे लागेल. एकूणच युवा शक्तीचा विजय आणि अखेर धुरळाने हुकुमशाहीला झुकविले असे म्हणत असताना संपूर्ण अभिजित दिपकेच्या सहकाऱ्यांना, त्याचबरोबर युवा शक्तीला, त्याचबरोबर संपूर्ण विद्यार्थ्यांच्या युवा शक्तीचा अभिनंदन. आणि जागृती जनतेने जे रस्त्यावर उतरले त्यांचेसुद्धा आम्ही जाहीर आभार. आणि अखेर सत्यमेव जयते अशाप्रमाणे सत्याचा विजय झालेला आहे आणि अत्याचाराचा पराभव झाला असेच म्हणावे लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.